बाया संपली बाया. मोदा कुठे गेला काय ना, त्याला सांगितली होती गेलं कुठेतरी. खड 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 खड. चांगलं ऊन पडलंय बाय महाराष्ट्र, चांगल्या वाळत्या. तो मुर्दा रोज पावसर विकतो आणि रोज दिवसून येतो. दापणलाय काय ना, ते सकाळपासून गिळलं गाळीलं पुढं दापणला काय ना. आता याला असं ढोसायला आता पार मुर्दा पिऊन नीट चालता आहे ना. आला पाहिजे मुर्दा, येऊन दे त्याला, बघतच त्याच्याकडे. रमे, तू आज लयच गोरी दिसती. आज तू कुठली नवीन फॅन लावली काय, लावलं काय? माझी रंबे, तू एवढं लय काम करती. तू आहे ना, तू लय लय म्हणूनच तू आहे ना काळ वांडली. गप्पा आहे मुर्द्या, तू एवढा गरम नको हो. मुर्द्या, तू इतकं कहून मला चांगलं चांगलं म्हणतोय, नक्कीच तू काहीतरी काम असेल. आता कसं रंबे, तू माझ्या मनातलं ओळखील. मला दारू प्यायला पैसे लागते, दारू. जा मुर्द्या, मी नाही देणार, जा तिकडच. काय म्हणली? मी नाही देणार. नाही तिकडच मुर्द्या. रामबिरीनी बार चोपला. मुर्दीनी चांगली पैसे नाही दिली. अयो, प्यालेली सगळी झाक उतरली माझी झाक. हो, मिरच्या आता खाईन तुझ्या. तर मिरच्याच देतो दारूवाल्याला. पिशवी बाई, मुर्दा ढोसासाठी कोणापर्यंत जाईन. अरे, ती मिरच्या चालली. बाया, मोरला गेला बाई माझ्या मिरच्या घेऊन. आता माझ्या कधी चप्पल हरवायचा सोन्याचा. बाया, मा नशीबच फुट. आता कसं व्हायचं, कोण पैसे द्यायचं मला. नशीब कुठं कोणला आहे तर भेटलंय, तर मला भेटणार. आताची सर्वात मोठी बातमी ही सरकारने घोषित केलेली आहे. प्रत्येक महिलाला प्रति महिना 1500 रुपये देण्यात आहे. कारण सरकारची प्रत्येक महिला आहे लाडकी, आणि ह्या योजनेचे नाव आहे लाडकी बहीण. कागदपत्रांची यादी तुम्हाला लवकरच कळेल, त्यामुळे बनत राहा पी बाबू चॅनल. पोरांनो, ते मुर्दा गेला मिरच्या घेऊन दारू प्यायला. आता मला पैसे तरी काय यायचे. तुम्हाला माहित नाही का ताई? काय? तुम्हाला माहित नाही का मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली? म्हणजे ते काय असतंय? भरा, हे बघा मोबाईल मध्ये. आताची सर्वात मोठी बातमी ही सरकारने घोषित केलेली आहे. प्रत्येक महिलाला प्रति महिना 1500 रुपये देण्यात आहे. कारण सरकारची प्रत्येक महिला आहे लाडकी, आणि ह्या योजनेचे नाव आहे लाडकी बहीण. कागदपत्रांची यादी तुम्हाला लवकरच कळेल, त्यामुळे बनत राहा पी बाबू चॅनल. बरं, फोन याच्यासाठी काय करावं लागतंय? तुम्हाला सीतू मध्ये जाऊन फॉर्म भरावा लागेल. मग पैसे कसे येतील? तुमच्या बँकेत पैसे पडतील 1500. आज तुलाच खुश दिसती. मग दिसणारच ना. कस काय? मला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण केलंय. मला दररोज 1500 रुपये पडणार. एवढी पडणार तर सरकार महिन्याला पडणार आहेत. महिन्याला म्हणलं सरकार का एवढे पैसे द्यायला लागले. सरकारची लाडकी बहीण झाली, आता मला महिन्याला 1500 येणार.
मी तुला देणार पण नाही. काय बायकोला 1500 रुपये महिन्याला भेटतील. आता मला बघावं लागेल. मला ही म्हणली मी 1 रुपया नाही देणार. जाऊन काय करतो मित्र. तू फोन करून वाजले काय म्हणलं तुला बायकोने धुपटी नाही का काय? नाही बाबा, बायको म्हणली मला रोज 1500 रुपये येणार तुला 1 रुपया नाही देणार. आता मग आपली आहे खायची सोय कशी व्हायची. अरे कसं व्हायचं राहतोय बघू आता काय करू. आयडिया तू काय कर आता दुसरंच लग्न कर. अरे पण आपल्या गावात एवढे लग्नाचे पडले, मला कुठून देते. माझं एक लग्न झालेलं आहे पहिलं. तुला काय करायची मी आहे ना तुझ्या संग. तू आहे का? तू किती चिकना दिसतो राव. अरे बाबा तरी कोण देतय गावात माझ्यापेक्षा किती गडी गाणी तुला काय करायची मी आहे ना. बाबा पोरगी. तू टेन्शन काय घेतो मला बघ पुढे किती फॉलोयचं बघायची का तुला हे बघ. ओके पुढे. हा भारी जायचं का? अरे उद्या हाडीवर आले ते देऊन टाकतो. जा आता जा. चालेल. रंभे ए रंभे रंभे. अरे कोण आणली सटवी नरसळी? कोण काळी झाली होती त्याच्यामुळे बघ दुसरी बायको आणली आता मी. आणि तुम्हाला दारूला पैसे नव्हते देत. रंभे तुला ना हिला काही लाडक्या बहिणीच कळत नाही. लाडक्या बहिणीचे रोज महिन्याला 1500 रुपये येतात. आता महिन्याचे किती महिन्याला येते आपल्याला 1500 रुपये. हिचे 1500 तुझे 1500 3000 रुपये येतील. आणि मग आपल्याला तिला काय माहित नाही, आपण त्याची पैसे आपणच घेत जाऊ. अहो ह्या कोण? हा काय प्रकार? हे तुमच्या मोठ्या ताई. मोठ्या ताई का मजा? चला. युशी ताई तुम्ही काय करता हे? अगं सटवे याला युसी नाही म्हणत, याला मिस्त्री म्हणतात. मिसरी म्हणतात का ताई याला? हो बाया याला युसी काय म्हणते तू खाऊन तर बघ ना. नको बाई ते ताई लई युशिवानी वाटत ते. बाया काल तू दिवस ढवळ्या लावून हिंडती आंधळी काय तू? बाया मी लावित नाही तरी मी आंधळी नाही झाले. अहो ताई ते आंधळे होण्यासाठी नसतं, ते सेल्फ प्रोटेक्शन साठी असतं. असं आहे व्हय. हा लावतीस काय मग थोडी थोडी? नको बाई ताई त्यामुळे तर मिळत आपल्यात. हे कोण लावतं? आम्ही कोलगेट आणि ब्रशने दात घासतो, आम्ही हे नाही लावत. अगं बाई सगळे जग दुनिया हे लावत. हा का ताई? दर ओळ शिकतो लग्न. द्या द्या. देऊ थोडीशी. नको नको. हा अरे ते ढवळ्या शेजारी पावळा बांधला आणि वाण नाही तर गुण लागला. काय अक्कलच नाही राहिली. आता तर काय डोकंच बंद पडलं. ती रंबी अशी होती, आता ही चिकनी अशी झाली. आता मी तर आता बाय बाय वाटलं झालं बाबा. एकी रंबीला पैसे लागायचे तर मिसरीचे, आता दुसरीला पण मिसरीचे पैसे लागते. नुसते म्हशीवणी बसत त्यात मिसरी अशी त्यात. तू काय आम्हाला सांगत दररोज दारू ढोसून येतो का? आम्हाला मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीत आणली. आम्हाला महिन्याला 3000 रुपये चालू इथं दोघे मिळून.
ए ती टाक खाली. हिच्या नादाला लागून काही खाशील का तू? अहो नाही हे खूप छान लागतं. धरा लावायचं का तुम्हाला? खरं तुम्ही लावा थोडं. कल्याण झालं तुमच्या पुढे. ए चिकने इकडे बस इथं. बस इथं. काय हो ताई? हो का? सांगा ना. अगं त्यो दारुड्या आहे ना आपला नवरा. त्या दारुड्या दरवर ढोसून येतो. हा मी तुला एक सांगते, दारुडे काय तुझ्यावर प्रेम बिम नाही करीत. तो ना फक्त आहे ना तुला आहे ना ते मुख्यमंत्रीचे पैसे भेटणार आहेत ना, हा त्याच्यामुळे ते जेवढे पैसे भेटतील तेवढे ते प्यायला घालणार आहे. ती माझ्यावर प्रेम नाही करत का? नाही, त्याला फक्त पैसा लागतो ढोसायला. हा का ताई? हा समजलं ताई मला. तू पैशासाठी काय करू शकतो. त्याने माझे सर्व दागिने घेतले. आता येऊन दे त्याला, आपण दोघी मिळून लय हाणू त्याला. चांगलं झालं शिकू. हो ताई. चिकने